नमस्कार, मी अनिल जाधव. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. अ, रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध जसं गुरुवारी चालू झालं, तसं आंतरराष्ट्रीय तसंच देशातील बाजारातही मोठ्या उलटापालटी झाल्या. त्याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे. परंतु काही शेतीमालांच्या बाजारामध्ये सुद्धा मोठी तेजी आली होती. जसं आपण सोयाबीन आहे, त्यानंतर मक्याचे दर वाढले होते, गव्हाचेही दर वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही चढ-उतार नेमकी कुठपर्यंत बाजाराला घेऊन जाईल आणि एकूण बाजाराची दिशा काय राहू शकते? त्या दोन देशातील जो वाद आहे, तर तो त्या जो दोन देशांपुरता मर्यादित न राहता त्याचे परिणाम जगभरात उमटत आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेतीमाल बाजारपेठेवर याचा काय परिणाम होईल? तसेच शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये एक आपला जो काही शेतमाल आहे त्या संदर्भातले निर्णय कसे घ्यावेत, यासाठी त्यांना या चर्चेतून एक मार्ग निघावा यासाठी या चर्चेचं आपण आयोजन केलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक श्रीकांत कोळे सर आणि शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री सर. मी आपल्या दोघांचे चर्चेमध्ये स्वागत करतो. मी सर्वप्रथम श्रीकांत सरांकडे जातो. श्रीकांत सर, आपण जे काही बघितलं की गुरुवारपासून आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे, शेतीमाल बाजार जो आहे, त्याच्यामध्ये जे काही चढ-उतार चालू झालेत, तर ते नेमके कुठपर्यंत जातील आणि त्याचा एक परिणाम कसा जाणवेल आपल्या भारतीय बाजारपेठेवरती? बरोबर आहे. शेतमाल बाजाराच्या दृष्टीने विचार करायचा तर आपण बघितलं असेल की युक्रेन आणि रशिया यांच्यामधला जो तणाव वाढत होता, ही काही कालची घटना नव्हती. ही गेले साधारण 6 ते 8 आठवडे छोट्या मोठ्या प्रमाणात तो तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आणि हा तणाव जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा कुठलाही म्हणजे ज्याला जिओ पॉलिटिकल टेन्शन म्हणतात आंतरराष्ट्रीय बाजारात, अशा प्रकारचं जे सुरू होतं तेव्हा आपसुकच ज्या कमोडिटीज या देशांच्या संबंधात किंवा ज्या एक तर या देशांमधनं एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होणाऱ्या किंवा या देशांच्या मार्गाने त्या ज्या कमोडिटींचा जागतिक व्यापार चालतो अशा कमोडिटीमध्ये लगेच भाव वाढायला सुरुवात होत असतात. म्हणजे रशिया आणि युक्रेनच्या जेव्हा बातम्या यायला लागल्या 6 किंवा 8 आठवड्यापूर्वी, तेव्हापासून हळूहळू आपण बघितलं तर खाद्यतेल असतील किंवा क्रूड ऑइल असेल, जसं कच्चे तेल असेल, अशा गहू या कमोडिटीच्या किमती यापूर्वीच वाढू लागल्या होत्या आणि ते कमी जास्त प्रमाणात अशा त्या वर खाली होत त्याच्यात ती व्होलॅटिलिटी येते, चढ उतार ते येत गेले. आणि जसजशा बातम्या अमेरिकेमधनं, युरोपमधनं, रशियाचं त्याला प्रत्युत्तर हे जर होत राहील, ह्या अशी एक बिल्ड होत राहिली. म्हणजे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण होत त्याप्रमाणे कमॉडिटीमध्ये ही तेजी आली होती. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर गहू $700 किंवा $650 होता. हे युक्रेन आणि यांचा तणाव चालू होण्यापूर्वी रशियाचा. तो काल जेव्हा युद्धाचा शेवटी अखेर बार उडाला, त्याच्यानंतर तो गहू $940, $926-940 दरम्यान गेला. म्हणजे आपण बघितलेलं समजा 25% ते 30% गहू ह्या केवळ युक्रेनच्या वादामुळे होता. अजूनही काही फॅक्टर्स निश्चितच आहेत, पण याच्यामुळे होता. आणि अशा प्रकारे सगळ्याच कमॉडिटीचे, खास करून क्रूड ऑइलचा वगैरे भाव वाढला होता. आणि सनफ्लॉवर ऑइल, म्हणजे या दोन देशांचा जगाला 80 ते 85% पुरवठा सनफ्लॉवर ऑइलचा हे दोन देश करतात. त्यामुळे तिथे होणाऱ्या मग मकाही असेल, त्याच्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल आणि गहू याच्या ज्या किमती प्रचंड वाढल्या होत्या 25 ते 30%, आणि क्रूड ऑइल ह्याच्यामध्ये कुठेतरी जो सध्याचा जो आपल्याला भाव दिसत होते त्याच्यामध्ये 10 ते 20% प्रीमियम हा फक्त या दोघांमधल्या तणावाचा होता. प्रत्येक वेळा असं असतं, क्रूड ऑइलच्या भावामध्ये 10% हा टेररिझमचा प्रीमियम असतो किंवा मिडल ईस्ट मध्ये चाललेल्या सौदी अरेबियाच्या कुरबुरींचा असतो. हा जो प्रीमियम होता, म्हणजे मागणी पुरवठ्याच्या पलीकडे काय होऊ शकेल याचा, तर हा जो प्रीमियम आला त्यामुळे ही महागाई झाली होती. मग त्यामुळे त्याचाही मोठा हातभार ही जो जगामध्ये अन्न महागाई झाली किंवा एनर्जी प्राइसेस, ऊर्जेचा किमती वाढल्या, याच्यामध्ये कुठे त्या दोघांचं होतं. त्याचा काल आपण असं म्हणू शकतो की तात्पुरत्या प्रमाणात तरी का होईना की एक पीक आउट झालं, म्हणजे त्याचं शिखर गाठलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर रात्री आपल्याला कळलं की, आणि अशी एक भीती होती शेवटी की ह्या दोघांमधलं युद्ध हे महायुद्ध ठरेल का, तिसरं महायुद्ध, मग इतर देशात पसरेल का, मग युरोप त्यात सहभागी होईल, मग अमेरिका सहभागी होईल. पण काल रात्री 11:30ला पुतीन साहेबांच्या अमेरिकेमधनं एक स्टेटमेंट आलं की आम्ही आमचे सैनिक तिथे उतरवणार नाही.
जेव्हा अमेरिकेने जसं म्हटलं तेव्हा तिथे हम्म. लगेच एक मोठा फॅक्टर असा घटक पुढे आला की हे मोठं युद्ध होणार नाही, या दोन देशांपुरतच राहील. हे झाल्या बरोबर. क्षणी हा जो प्रीमियम होता भावांमधला हा कुठेतरी कमी व्हायला लागला आणि कमॉडिटी हम्म. बाजारामध्ये एक विक्रीची मोठी लाट आली काल रात्री उशिरा. आणि आज हम्म. ती तुम्ही बघितलं तर आजही ते कमी, म्हणजे युद्ध पूर्वी ज्या किमती होत्या युद्ध चालू होण्याच्या पूर्वी परवाच्या रात्रीपर्यंतच्या, आत्ताच्या बरोबर. किमती त्याच्याही पेक्षा खाली आलेल्या आहेत. म्हणजे प्री वॉर ज्याला हम्म. म्हणतो, प्री वॉर पेक्षाही किमती कमी पडल्या आहेत. म्हणजे ही बरोबर. आत्ताची परिस्थिती आहे. यापुढे आता त्यांच्यावर काही निर्बंध लागले, या दोन देशांवर म्हणजे रशियावर जे निर्बंध लादले जातील त्याचा काय परिणाम होईल ह्याचा आपण एक नव्याने आपण थोडस बघू शकतो त्याच्याकडे. बरोबर. बरोबर. तर हम्म. बोला ना. हा. मी मंत्री सांगण्यात जातो. मंत्री सर, आता श्रीकांत सरांनी सांगितलं की युद्धाचा परिणाम बाजारावर खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. 15 ते 20% प्रीमियम हा केवळ या दोन देशातील युद्धांच्या म्हणजे युद्ध सुरू झाल्याबरोबर आला. तर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जर समजा इंधनाचा विचार केला तर रशिया इंधन निर्मितीमध्ये जगात 2 नंबरवर आहे आणि युरोपियन देश बरेचसे रशियाच्या इंधनावरती अवलंबून आहेत. तर मग जर रशिया इंधन निर्मिती 2 नंबरला आहे तर साहजिकच तिकडे जर आपण त्यांच्यावर निर्बंध लादले तर मग इंधनाचे दर आपसुकच वाढतील. त्याचे परिणाम आपल्याला उर्वरित जाणवले की म्हणजे 2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे भाव $100 पुढे गेले होते. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण आधीच सरकार आपल्या देशामध्ये म्हणजे मोदी सरकार असं म्हणतंय की शेतीमालाचे मध्ये महागाई खूप आहे आणि त्या महागाई कमी करण्यासाठी म्हणजे नसलेली महागाई म्हणायला लागेल, ती महागाई कमी करण्यासाठी आयातीचे निर्णय असतील किंवा मग खाद्यतेल आयात शुल्कात कपात असेल, तर ते हे करूनही खाद्यतेल दर कमी नाही झाला तो भाग वेगळा आहे. परंतु जर खरंच ही परिस्थिती अशी पुढे येत राहिली आणि रशियाचा इंधन पुरवठा कमी होत राहिला तर नेमकं हे जे काही चित्र आहे आपल्या देशाचं ते कसं पुढे येऊ शकतं? नमस्कार. सर्वप्रथम जे श्रीकांतने सांगितलेलं आहे जिओ पॉलिटिकल प्रीमियम, हा बरोबर. जिओ पॉलिटिकल प्रीमियम मागच्या 10-15 दिवसापासून होतं मार्केटमध्ये आणि काल रात्री जेव्हा हे निर्णय यायला लागलं की युएस वॉर मध्ये इन्व्हॉल्व नाही होणार आहे आणि युक्रेन एक वेगळा पडलेला दिसतोय सध्या परिस्थितीत, तर हा वॉर पुढे जाणार नाही अशी शक्यता आहे. सर्वप्रथम क्रूड ऑइल प्राइसेस वर जे इम्पॅक्ट आहे, क्रूड ऑइल रशिया लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे आणि ओपेकचे डिसिजन सुद्धा ते पलटू शकतो. तर जेव्हा इतकी मोठी शक्ती आहे आणि इतका मोठा सप्लायर आहे तर कितीही प्रतिबंध लागला तर रशिया क्रूड ऑइल च्या बॅन केल्याने कोणतीही म्हणजे विश्व राहू शकत नाही. वर्ल्ड लेवलवर रशिया इम्पोर्ट्स ऑफ क्रूड ऑइल चालू राहणार, अन्यथा प्राइसेस तर काही होणार. सेकंडली जे बायोडिझेल होतं, बायोडिझेल प्रोडक्शन मलेशिया इंडोनेशियामध्ये जे चालू आहे, आज दुपारी एक कॉन्फरन्स मध्ये अशी एक कॅस्टर कॉन्फरन्स मध्ये काही एक गोष्ट आलेली आहे. सध्या हे भाव बघतात म्हणजे एडिबल ऑइलचे, बायोफ्युल इंडस्ट्री सुद्धा लॉस मध्ये आहे. तर ते जे B30 आणि B20 जे आहे, ब्लेंडिंग 30 आणि 20% जे केलेलं आहे इंडोनेशिया मलेशियामध्ये, ती सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. तर अवेलेबिलिटी ऑफ एडिबल ऑइल फंडामेंटल्स मध्ये जे प्रीमियम आपण वॉर प्रीमियम काढून बघितलं तर सध्या हे बॅलन्स्ड आहे. आपण भारतात बघू तर रायडा सरसोची क्रॉप रेकॉर्ड प्रोडक्शन असणार आणि हे जर रिस्क असलं वॉर रिस्क तर कास्तकारांना फार चांगले भाव भेटणार हे सुद्धा नक्की आहे. आणि सनफ्लॉवर ऑइल मध्ये भारत हा 2.25 लाख टन ऑन एन ऍव्हरेज 2.25 लाख टन प्रति माहाला इम्पोर्ट करतो आणि 80% इम्पोर्ट असते युक्रेन आणि रशियापासून. तर जेव्हा हा सप्लाय कधी शॉर्ट पण काही डिस्ट्रप्शन आले तर हा प्रीमियम आपल्या इथे हजर बाजारमध्ये राहणार आहे सध्या. बरोबर. श्रीकांत सर, मंत्री सरांनी आता एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की आपण सूर्यफूल आयातीच्या संदर्भात जवळजवळ
म्हणजे 80% या 2 देशांवर अवलंबून आहोत, युक्रेन आणि रशियामध्ये. त्यात आपण जर जागतिक बाजाराचा तो म्हणजे तुम्ही सांगितलं की 80% वाटा या 2 देशांचा आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर युद्धाची एक परिस्थिती आहे तिथं आणि थोडं काळ जर पुढे ढकललं गेलं किंवा मग मंत्री सरांना सांगितलं तसं जर पुरवठा थोडा जरी विस्कळीत झाला, तर त्याचे परिणाम आपल्याला भारतीय बाजारपेठेत दिसू लागतात. तर मग याच्यामध्ये आपल्या स्थानिक म्हणजे देशातील 2 कमोडिटी पुढे येतात, ती म्हणजे मोहरी आणि सोयाबीन. तर हे जर जर सूर्यफुलाच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती अशी राहिली तर एक सोयाबीन जे शेतकऱ्यांनी मागे ठेवलेलं आहे किंवा जी मोहरी बाजारात येते, त्याचबरोबर आपलं मका आहे आणि गहू आहे. मक्याचे दर आपण बघितले की आपल्या देशांतर्गत बाजारात वाढलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपला बाजार कसा राहू शकतो? बरोबर आहे की थोडस मी आकडे करेक्ट करतो की आपण 2.25 लाख नाही तर आपण 2.25 दशलक्ष टन एवढं म्हणजे 17 लाख ते 18 लाख टन एवढं सूर्यफूल आपण फक्त युक्रेनकडनं आयात करतो आणि बरोबर. रशियातनं साधारणपणे 4 ते 5 लाख टन म्हणजे सव्वा दोन दशलक्ष टन एवढं आपण तेल या सूर्यफूल तेल आपण 2 देशांकडनं करतो. तर यापैकी या वर्षीचं आपण बघितलं तर आत्तापर्यंत बघितलं हे गेल्या वर्षीचं आहे आकडे. या तुलनेत आत्तापर्यंत आपल्याकडे बऱ्यापैकी तेल आलेलं आहे. पुढचे आपण कॉन्ट्रॅक्ट केलेले त्याचेही काही येईल. रशियातनं तेल येण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाहीयेत. जो येणारा प्रॉब्लेम तो युक्रेनकडनं आणि युक्रेनकडनंच आपलं जास्त तेल येतं. म्हणजे एक मोठा परिणाम फक्त ह्या युद्धाचा जो म्हणू शकतो आपण तो फक्त सूर्यफूल तेलावर येऊ शकेल म्हणजे आयातीवर. दुसऱ्या एवढ्या कमॉडिटी नाही बघा. त्याचा या 2 देशांमधनं जगाला मक्याचा आणि गव्हाचा पुरवठा केला जातो. परंतु आपल्याला या दोन्ही गोष्टींचा गरज नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडनं जर जागतिक बाजारात त्याचा पुरवठा कमी होत असेल तर तो भारताला एक त्याचा फायदाच होणार आहे आणि उघडपणे होतोच आहे. आज भारतीय बाजारात गव्हाचे भाव वाढलेत. मग इथल्या शेतकऱ्यांना गव्हाचा चांगला भाव मिळतोय. मक्याचाही चांगला अजूनही वाढण्याची शक्यता आहे कारण युक्रेनमध्ये खूप प्रॉब्लेम झाले. त्यांच्या पोर्टचे प्रॉब्लेम. उद्या युद्ध संपलं तरी तिथून त्या सेवा पूर्ववत होऊन त्याच्या शिपिंग करून ते पोहोचणं आंतरराष्ट्रीय बाजारात यामध्ये जो लॉजिस्टिक्सचे हर्डल्स निर्माण होणार आहेत. त्यामुळे हा फायदा भारताला लॉंग टर्म मध्ये मिळणार आहे. मक्या उत्पादकांना मिळेल किंवा गहू उत्पादक. तेलाचं म्हणाल तर हो निश्चितपणे तेलाला आपल्याला एक थोडस आव्हान खाद्य तेलाच्या बाबतीत आव्हान निर्माण झालेलं आहे निश्चितपणे. केवळ त्यामुळेच सोयाबीनला इथे जे काय सोयाबीन साठवून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी होळ करून ठेवलंय त्याचा त्यांना लगेच कितपत होईल कारण हे सगळं किमतीमध्ये आलंय. तुम्ही काल बघितलं तर काल 8,000 पर्यंत भाव गेला होता प्लांट डिलिव्हरी ज्याला म्हणतात. 7,000 7,700 पर्यंत गेले होते. आज हो बरोबर. आणि आज तो तसा खाली आलेला आहे 300-400 रुपयांनी. म्हणजे ही जी म्हणतात उठाक-पटाक किंवा चढ उतार हे असे होत राहणार. यामध्ये अचानक म्हणजे शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा झाला तर असं की अचानक मोठे भाव वाढ पटकन होते. म्हणजे आपण बघितलं तर 6,800 पासून ते 8,000 पटकन गेला. त्यावेळेला एक वेळेला आपण एवढी मोठी असते ही फार वेळ टिकत नाही. अशा वेळेला पटकन बाहेर पडणं आपला माल देऊन नंतर जेव्हा भाव परत खाली येतात तेव्हा परत घ्यायला हरकत नाही. कारण शेवटी जर एप्रिल मे या काळात बघितलं तर आपल्याला परत एक सोयाबीन मध्ये एक चांगल्या प्रकारची रॅली येऊ शकेल एवढ्यासाठी की एकंदर सोयाबीनचा सप्लाय अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना इकडनं खूप कमी आहे. चायनाला सोयाबीनची मागणी चांगलीच आहे आणि या सूर्यफुलाच्या हा जो डेफिसिट निर्माण होणार आहे जागतिक बाजारात त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा इम्बॅलन्स आहे तो सोयाबीनला त्याचा फायदा देणार आहे. फक्त थोडीशी कसोटी असेल की तुमची मानसिक किती खंबीर आहे. तुम्हाला सोयाबीन तुमची परीक्षा घेण्याची शक्यता आहे. पण मुळात मी म्हणतो 8,000 हा भाव जर मिळत असेल तर तो सुद्धा कमी नाहीये. आपण नेहमी मिळायला लागला 6,000 6,500 ला विकायला तुम्ही तयार असताना जर 8,000 मिळत असेल तर मग 10,000 ला थांबणं कितपत योग्य आहे. आज कॉटन मध्ये बघितलं तर आज कॉटन खूप पडलं आहे. याची कुठेतरी भारतात समजा सुरुवात झाली उद्या कॉटन पडायला तर मग 10,000 ला न विकलेले लोक उद्या 9,000 8,500 ला विकायला आले तर मग म्हणजे शेवटी आपण आपली रेषा आखणं गरजेचं आहे.
आपलं समाधानाचं एक लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर. सर, म्हणजे श्रीकांत सरांनी तो खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला, की आपल्या सोयाबीनचे दर. आणि सर, एक महत्त्वाचा मुद्दा एक असा आहे, की आज म्हणजे शुक्रवारी पण आता आपल्याकडं बाजार समित्यांमधले रेट कमी झालेले दिसले नाही. कारण आपला जो काही सरासरी ॲव्हरेज रेट होता गुरुवारी म्हणजे वाढलेला पिकचा, तो 7,500 होता. आणि तो शुक्रवारी जवळपास एक 7,000 ते 7,200 पर्यंत आला होता. म्हणजे तसं पाहिलं त्या तुलनेमध्ये आपल्या देशातलं सोयाबीन एक 100-200 रुपये वगळता टिकून आहे. मला मंत्री सरांकडे जायचंय. मंत्री सर, की आता सोयाबीन श्रीकांत सरांनी सांगितलं, दुसरी महत्त्वाचं एक कमोडिटी आपल्या शेतकऱ्यांकडे असते ती म्हणजे असते मका. तर युक्रेन आणि रशियामधून मक्याचा खूप मोठा सप्लाय होत असतो वेगवेगळ्या देशांमध्ये. ते युरोप असेल, आफ्रिकन देश असेल, आशिया देश असेल किंवा मग चीन असेल. तर मग जर त्यांच्याकडून सप्लाय जर म्हणजे खंडित झाला किंवा मग काही प्रमाणात प्रॉब्लेम झाले त्या डिलिव्हरीसाठी, तर याचा आपला भारतीय जो मका आहे त्याला लाभ मिळतो का? डेफिनेटली. कारण हे जे जिओपॉलिटिकल टेन्शन आहे हे शॉर्ट टर्म असतात आणि जे शॉर्ट टर्म बरोबर. सप्लाय आहे म्हणजे हम्म. कन्झ्युमिंग कंट्री जसं काही बांगलादेश आहे, म्यानमार आहे, जे इम्पोर्टिंग नेशन्स आहेत, त्यांना सप्लाय पुरवठा एकदम इमिजिएट मध्ये जवळपास जी कंट्री असते ते पुरवू शकते. या वेळेला बरोबर. समोर फेस्टिवल सीझन वगैरे आहे, ते बघता भारतीय बाजारामधनं एक्सपोर्ट डिमांड येण्याची शक्यता खूप चांगली आहे. कारण युक्रेनमध्ये, रशियामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही सध्या पोर्टवर. युक्रेनमध्ये काही ऍक्टिव्हिटी डिलेड आहे असं ऐकून येते. तर त्याचा सरळ फायदा भारतीय बाजारासाठी होणार मक्यात. हां. तर आता ते आणि दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे, की आपला भारताचा या दोन्ही देशांशी एक व्यापार, थेट व्यापार आहे शेतीमालाच्या संदर्भात. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कमोडिटी आहे, की आपण त्यांना दोन्ही देशांना एक्सपोर्ट करतो. ती आहे नॉन बासमती राईस आणि बासमती राईस. त्यासोबत द्राक्षे काही प्रमाणात तिकडे जात असतात आणि वेगवेगळ्या काही शेतीमाल आहेत. तर मग हा त्यांचं तसं व्हॉल्यूम कमी आहे. म्हणजे आपण जर युक्रेनचं बघितलं तर एक 55-56 हजार टनांच्या आसपास आहे. परंतु रशिया खूप मोठा आपला एक आयात निर्यात करणारा पार्टनर आहे. आपण रशियाला जवळ-जवळ 2.25 लाख टनांच्या दरम्यान शेतीमाल निर्यात करत असतो. तर सध्याची परिस्थिती बघता हा व्यापार काही प्रभावित होऊ शकतो का? या व्यापारात काय आहे की बेसिकली एक शॉर्ट टर्म काही डिले एक्सपोर्ट मध्ये होण्याची शक्यता आहे. कारण कोणीही वेसल लोड करण्यासाठी घाबरणार. बरोबर. आणि सेकंड टर्म म्हणजे जे काही रेस्ट्रिक्शन्स आणण्याची गोष्ट सुरू आहे रशियन इंडस्ट्रीवर किंवा तर हे बघावं लागेल कंपनीला. आपण म्हणजे इथला एक्सपोर्ट करतो ती का कंपनी ब्लॅकलिस्टेड आहेत का. मला ठाऊक आहे 2011-12 मध्ये जेव्हा इराणवर पाबंदी आलेली होती आणि इंडियन मार्केट वरून एक्सपोर्ट झालेलं होतं सोया DOC, तर ज्या कंपनीची US कंपनी सोबत गडबड नव्हतं त्यांनी एक्सपोर्ट सुरू ठेवलेला होता. पण जे मल्टीनॅशनल कंपनी आहे ज्यांची US मध्ये ऑफिस आहे किंवा ब्रांच आहे त्यांनी एक्सपोर्ट केलेलं नव्हतं. तर उद्या समजा मला इम्पोर्ट करायचं आहे आणि माझी काही लिंकेजेस US मार्केटमध्ये नाही आहे, तर माझा व्यवहार मी सुरू ठेवणार. कारण मला ब्लॅकलिस्ट केल्यानेही काही असं फार फरक नाही पडणार. पण जे मल्टीनॅशनल कंपनीज आहे, जर रशियन कंपनीजवर रेस्ट्रिक्शन आणलेलं आहे तर हे थोडं प्रॅक्टिकल डिस्टर्बन्स असणार काही दिवसांसाठी. बरोबर आहे. मंत्री सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला, की आणि हा मुद्दा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे द्राक्ष असतील किंवा इतर काही तांदूळ निर्यातीमध्ये शेतकरी असतील तर त्यांनी हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे, की या परिस्थितीमध्ये नेमके कुठली संकटं पुढे येऊ शकतात. श्रीकांत सर, मला आपल्याकडे यायचंय, की आता मंत्री सरांनी सांगितलं, की जर अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी रशियावरती निर्बंध आणले तर त्याचे परिणाम आपल्या भारतालाही आपल्याला भोगावे लागतील किंवा मग भारताच्या आयात निर्यात धोरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये जे काही आपल्या म्हणजे भारतीय निर्यातदार आहेत त्यांचे पर्याय काय असू शकतात? हे त्यांनी सांगितलं तेच मी थोडंसं पुढे नेतो तो मुद्दा,
की आता आपण बघितलं तर एक आता परिस्थिती काय जगात जगातले सगळे देश महागाईशी झुंजताना दिसत आहेत आणि अन्न बरोबर. टंचाई किंवा अन्न पदार्थांचा तर खास करून आणि कृषी मालाचा सगळ्या देशांना आपापल्या सरकारांना आपापल्या देशातल्या लोकांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे सगळ्या जणांची महागाई डोकंदुखी बनलेली असताना अशा प्रकारचे जरी निर्बंध दाखवण्यासाठी जरी रशिया किंवा वर टाकले असले तरी ह्या निर्बंधांची अंमलबजावणी किती स्ट्रिक्टपणे होते. तुम्हाला आठवत असेल की भारतावर अणुस्फोट केल्यानंतर अमेरिकेसहित बऱ्याच देशांनी निर्बंध लादले होते आणि ते निर्बंध दिसायला कागदावर खूपच असे वाटत होते की आता आपलं कसं होणार बऱ्याच गोष्टींमध्ये. प्रत्यक्ष काय निर्बंध कागदावर होते पण कुणालाच ते अंमलबजावणी त्याची करायची नव्हती. कारण प्रत्येकाला दाखवायला हे ठीक असलं तरी प्रत्येकाला भारताकडनं काही गोष्टी हव्या आहेत. त्यांना भारताचं मार्केट मोठं दिसत होतं. त्यांच्या गोष्टी विकायला पण देश हवाय, कोणतरी कस्टमर हवाय. मग पहिल्यांदा सर्वात व्यापाराचं हित पहिलं पाहिलं जातं आणि मग हे डिप्लोमॅटिक रिलेशन वगैरे हे सगळं म्हणजे वरती दाखवायला चर्चांमध्ये आणि डिक्लेअर करायला मीडियामध्ये चर्चा चर्वण वेगळं असतं. पण प्रथम आपला सप्लाय आपल्या इसेन्शियल गोष्टीचा हा सर्वात महत्वाचा कारण तो तुम्हाला देशासाठी देश चालवायला उपयोगी असतो. त्यामुळे हा एक मुद्दा झाला की आता हे जरी सँक्शन टाकले तरी ती किती कटाक्षाने पाळले जातील. दुसरा मुद्दा म्हणजे सर्वात मोठं सँक्शन काय आहे, जो सर्वात जगाला धोका आहे तो एकच की स्विफ्ट जी सिस्टीम असते म्हणजे आंतरराष्ट्रीय पेमेंट बँकांचं एकमेकांशी होण्यासाठी जी सिस्टीम असते ती स्विफ्ट म्हणतात, SWIFT. तिच्यामधनं जर रशियाला वगळलं गेलं तर मात्र प्रचंड मोठं रशियाचं नुकसान होऊ शकतं. परंतु त्याच्यामधनं जर रशियाला वगळलं गेलं तर रशियाचं जेवढं नुकसान होईल ना त्याच्यापेक्षा जास्त नुकसान ह्या देशांचं होईल आणि त्यामुळे त्यांना आपापल्या देशांमध्ये रोषाला जे किंवा महागाईला जे सामना करायला लागेल त्यापेक्षा जाऊन देणार. म्हणून ते बघा आजही तुम्ही बघितलं तर एवढं अगोदर सांगितले होते, इशारे भरपूर दिले होते युद्धापूर्वी, पण युद्ध होऊन आता 48 तास होतील तरी अजूनही स्विफ्ट मध्ये विचारच चालू आहे किंवा ते आता मागेच पडले असं म्हणू शकतो. याच्यावरनं आपल्याला यांची जी बॉडी लँग्वेज असते, देहबोली असते, त्याच्यावरनं कळते की कुणाला पडलेले नाही. तुम्ही तुमचं युद्ध तुम्ही तुमचं बघा, आम्हाला तुमच्याकडनं हा माल पाहिजे, आम्ही तुमच्यावर डिपेंडन्सी आहे. त्यामुळे मला ह्याच्यामधनं फारसं काही म्हणजे व्यापारी हे ते सर्वात सुप्रीम म्हणजे सर्वोच्च हित देश बघत असतात एकमेकांवरती, आपलं व्यापारी हित आणि आपले आर्थिक हित. तर हे सुरक्षित ठेवण्यासाठी हा जो आपण ही जी समस्या दोन देशांच्या झालेली आहे त्याचा फार मोठा आपण आता बाऊ करून अमुक किती होईल असं मला वाटत नाही. उलट मला तर यापुढे असं वाटतंय की एक मोठं संकट ज्याला महागाईला ज्याने हातभार लावला होता ते मोठं संकट कदाचित मागे पडलं देखील असेल आणि यापुढे ठीक आहे या दोघांमुळे तात्पुरते महिन्याभरासाठी वगैरे मागे पुढे होत राहील आपले इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. कसं असतं की मंत्री साहेबांनी सांगितलं की रशियावर निर्बंध असेल ना तर रशियाचा मका किंवा रशियाचा गहू आहे हा दुसऱ्या देशांकडनं म्हणजे तो रुमानियातनं येईल किंवा कझाकस्तान मधनं येईल, त्यांचा काही या सँक्शन मध्ये संबंध नसणार. त्या देशांमधनं तो इतर देशांमध्ये येईल. जसा आपला बराचसा व्यापार आपला पाकिस्तान बरोबर व्यापार चालतो हा मध्य पूर्वेच्या देशांमार्फत अजूनही चालतो अधिकृत बंद असलं. मग हे याला रिरूटिंग म्हणतात. तुम्ही नवीन मार्ग शोधता, नवीन हे अशा प्रकारे जे होतं आणि द्विपक्षीय व्यापार करार जे झालेले असतात आता जसा आपला आशियाई देशांशी झाला म्हणजे युनायटेड अरब एमिरेटशी झाला अशा प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये काही कलम असतात. ह्याचा व्यापार म्हणजे लूप होल्स किंवा ही जे असतात ना ही ठेवलेलीच असतात. तेव्हा आर्थिक हित व्यापार हित हे सर्वात पहिलं असतं. त्यामुळे ह्या सँक्शनचा फार मोठा परिणाम नाही. एखाद दुसरा महिना मी म्हटलं तशाप्रमाणे जे लॉजिस्टिक्स प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे निश्चितच होईल. एक सनफ्लॉवर ऑइलचा सप्लाय आपल्याला कमी होईल हे शक्यता आहे, पण त्याच्या बदल्यात कदाचित सोयाबीनचे भाव अधिक पडले तर सोयाबीनचं ऑइलचा सप्लाय मध्ये आपलं मोहरीचं मोठं क्रॉप होतंय. त्यामुळे आपण आणि सर्वात मोठं तुम्ही बघितलं तर कालच्या 2-3 दिवसात महाराष्ट्र पाठोपाठ गुजरातनीही स्टॉक लिमिट लावली आहे तेलबियांवर. बरोबर. अशा उपायांनी आपण ह्याच्यातनं
थोड्याफार प्रमाणात चांगल्यापैकी तरुण जाऊ. भारतात त्या मनान इतर देशांच्या तुलनेत या दोन देशांच्या संबंधांच्या बाबतीत आपलं परावलंबित्व या दोन देशांवर फक्त टोटल म्हणजे ऍग्रिकल्चर, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल फक्त $12 दशलक्ष, $12 बिलियन, 12 अब्ज डॉलर म्हणजे 90,000 कोटी एवढंच आहे. म्हणजे ते आपल्या एकंदर व्यापाराच्या खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला हा शॉक ऍब्सॉर्ब करणं किंवा हा धक्का सहन करणं भारताला आर्थिक दृष्ट्या फार मोठं नाहीये. फक्त क्रूड ऑइलमुळे जो त्रास होईल तेवढाच आहे. बरोबर. श्रीकांत सरांनी आता सांगितलं की म्हणजे आत्ताचे जे काही भूमिका आहे म्हणजे अमेरिका आहे किंवा मग इतर जे देश आहेत त्यांनी जे घेतले तर असं वाटत नाही की परिस्थिती किंवा हे जे युद्ध ते आणखी जास्त काळ चिघळेल किंवा चालेल असं. मंत्री सर, मला आपल्याला विचारायचं आहे की एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला शेतकरी सतत आता जेव्हापासून हे युद्ध चालू झालंय तेव्हापासून शेतकरी विचारत असतात की आमच्या सोयाबीनचं काय होणार आहे. आपण जर बघितलं तर जे काही अर्जेंटिना असेल किंवा ब्राझील असेल, पेरुग्वे, उरुग्वे इथे जे काही रिपोर्ट येत आहेत तिकडे दुष्काळी स्थिती, काही ठिकाणी पाऊस, त्या उत्पादन खूप घटलेलं असं सांगतात. आणि सिबाटोवरही मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन वाढलेलं होतं. तर ही सगळी परिस्थिती आहे. उद्या युद्ध चालेल किंवा न चालेल तसं बघता सोयाबीन आपल्या देशातले रेट काय राहू शकतात मंत्री सर? सोयाबीन जे म्हणजे कालच्या दिवशी जे भाव झालेले आहेत, काही प्लांटांनी लातूरमध्ये बेसिकली 8,000 पर्यंत सौदे केलेले होते आणि काल संध्याकाळी ते भाव 7,500 झाले. याचे बेसिक रिझन आहे सोयाबीन मध्ये 18% 19% ऑइल असते आणि 81-82% हे डीओसी असते. तर भाव ठरवायला ऑइल पेक्षा डीओसी जास्त कामी असणार. आपण जेव्हा सूर्यफूल ऑइल म्हणतो तर सूर्यफूल ऑइलचा जे काही वाटा असेल त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे सध्या सोयाबीन मध्ये. राहिलेली गोष्ट म्हणजे डीओसी एक्सपोर्ट नाही आहे. या म्हणजे जे भारतीय भाव आहेत 7,500 जे सोयाबीनचे रेट आहे या भावात ही एक्सपोर्ट पॉसिबल नाही आहे आणि फिजिबिलिटी नाही आहे. तर एक सायकोलॉजिकल इम्पॅक्टच्या वर काही नाही असणार ब्राझील किंवा अर्जेंटिना क्रॉपचे जे आकडे आहेत ते बघून. जर सीवॉट सोयाबीन $18 वरती गेलं तर आपल्या इकडे एक नवीन तेजी जी असते ते सुरू होणार आणि भाव टिकून राहणार. पण सध्या अशी काही परिस्थिती दिसत नाही की सोयाबीन हे 7,500 किंवा 8,000 वर जाऊ शकते. हे दिसत नाही सध्या. बरोबर. श्रीकांत सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल इव्हन आपला जो काही सल्ला असेल तो शेतकऱ्यांसाठी असेल की आताची जी तेजी आलेली आहे की म्हणजे ती युद्धाच्या परिस्थितीमुळे आलेली असेल किंवा मग जे काही आपले दक्षिण अमेरिकन देश आहेत, ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर देश किंवा अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनाबाबतही आताच आपण काही सांगू शकत नाही कारण त्यांची आता लागवड चालू होईल आता. तर मग आणि आपल्याकडे आता उन्हाळी सोयाबीन सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये फुलोरा पीक आहे. तर या परिस्थितीमध्ये आताचे जे रेट आहेत म्हणजे आता शुक्रवारचा जर आपण दर पाहिला तर तो ऍव्हरेज दर जो आहे सर्वसाधारण दर 7,000 ते 7,200 दरम्यान. काही बाजार समित्यांमध्ये तो 6,500 पासून पण सुरू झालेला आहे. तर येणारा काळ म्हणजे किंवा जो काही युद्ध मिटलं उद्या किंवा अमेरिका इकडले जे रिपोर्ट बघतात तर शेतकऱ्यांनी एक निर्णय काय घ्यावा सोयाबीनच्या बाबतीमध्ये? थोडक्यात आपण काय सल्ला द्याल? सोयाबीन मध्ये म्हणजे सध्या कमॉडिटी मार्केटमध्ये काही सल्ला देणं म्हणजे थोडंसं जिकिरीचं काम असतं. पण मी निश्चितपणे एवढं सांगू शकतो की कारण असं असतं ना की सल्ला म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आता मंत्री सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच की 8,000चा मी मगाशी पण म्हटलं की 8,000 जर भाव आहे, तुम्ही 6,000ला विकायला तयार होता. 5,000 भाव आला म्हणून तुम्ही म्हणाले आम्ही 6,000च्या खाली विकणार नाही. मग 6,000ला मग आम्ही 7,000च्या खाली विकणार नाही. काल जर प्लांट डिलिव्हरी 8,000 देत होते तर म्हणजे बाजारात जर तुम्हाला निदान हजेरमध्ये 7,700 7,700 ते मला काही जणांनी म्हणाले की देऊ का असे फोन आले. चांगला माल आहे आमचा. म्हटलं तुम्ही ठरवा, अचानक वाढलाय तर देऊन टाका एकदा. पण माझा सल्ला म्हणून धरू नका कारण उद्या तो 8,000 झाला तर मला म्हणतात तुमच्यामुळे असं हा एक मुद्दा असतो. पण 8,000चा भाव मिळाला ना तर अतिशय चांगलं आहे आणि 7,700 तरी जर मिळाला. आता ही जी चढ उतार होणार ना
एक सूत्र आहे की मार्केटमध्ये एंटर ऑन रुमर्स अँड एक्झिट ऑन न्यूज किंवा ग्रीड अँड फिअर. म्हणजे आता जी फिअर आहे किंवा आता जी रुमर्स येत आहेत की असं होईल तसं होईल, त्यामुळे घाबरून जो भावामध्ये प्रीमियम येतोय. आज बघितलं तर तुम्ही सोयाबीनला मागणी पुरवठा म्हणजे आता जो प्रीमियम मिळतोय भाव, तो काय बघा, सोया मिलला डिमांड नाहीये एक्सपोर्टला. मिलचे एक्सपोर्ट किती पडलेत? जवळजवळ 70% पडलेत. तेल फक्त 18% त्याच्यातनं येतं. त्यामुळे ते पॅरिटीचं गणित जे म्हणतात ते बसत नाही. म्हणजे सोयाबीन आत्ता क्रश करायला या भावातही काही प्लांटला फारसं अट्रॅक्टिव्ह नाहीये. आत्ता सगळा गेम आहे हा संपूर्णपणे स्टॉकिंग करून चाललाय. पण जेव्हा बाजारात एक कम्फर्ट लेवल वाढली आणि थोडेसे भाव खाली आले की हा जो कम्फर्ट लेवल मध्ये आता जे स्टॉकिंग वाले असतात ना, हा गेम सगळा बिघडून जातो आणि मग सगळं गणित बिघडतात. त्यामुळे माझा सल्ला असा राहील की तुम्ही आपली एक समाधानाची लेवल काढा. तुम्ही जेव्हा जिथून स्टॉक केलंय, ज्या भावाला स्टॉक केला आहे तिथून तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळतो, चांगला मिळतो असेल रिटर्न, तर निदान तुमचं संपूर्ण हे तर काढून घ्या की तुमचं कॅपिटल जे भांडवल आहे ते पूर्ण काढा, थोडासा नफाही मिळवा आणि एक शेवटचं एक 20% जे असेल ते 20% तुम्ही तुमचं थोडंसं, त्याला सट्टा हा शब्द योग्य नाही वाटत कारण तो निगेटिव्हली धरला जातो आपल्याकडे, पण तो सट्टा खेळण्यासाठी ठेवा. उद्या काही होईल आपल्याकडे. तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अजून एक रिस्क आपल्याकडे आहे की उद्या आपलं हे आता जे हिवाळी सोयाबीन आहे ते पण येणार आहे मार्केटमध्ये. परंतु सीझनच्या शेवटी एक स्टॉकिस्टना बाहेर पडण्यासाठी दर वर्षाचा, म्हणजे माझा गेल्या 15 वर्षाचा अनुभव आहे की जे स्टॉकिस्ट असतात ते सीझन संपण्यापूर्वी काही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे एक रॅली आणतात. ती 10-15 दिवसापुरती असते. त्या रॅलीमध्ये तुम्हाला एक मिळते. ओके. आपण इथे थांबत आता. आजच्या चर्चेचा सारा आपल्याला एवढंच घेता येईल की जाणकारांनी सांगितलं, विशेषतः सोयाबीनच्या बाबतीमध्ये गहू आणि मक्याचे रेट आपल्याकडे वाढलेलेच आहेत आणि त्या देशातील परिस्थिती फायदा आपल्याला होतोय. सोयाबीन उत्पादकांना जाणकारांनी हा सल्ला दिलाय की आताची जी परिस्थिती आली आहे किंवा जो रेट वाढलेला आहे, तर तो या परिस्थितीमुळे वाढलेला आहे. जे फंडामेंटल्स आहेत ते या तेजीला तेवढे कारणीभूत नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक आपली दराची पातळी ठरवून सोयाबीन विकण्याला काही हरकत नाहीये. मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.